महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणी पातळीत सातत्याने वाढ, धरणातील पाणीसाठा 88.58%वर। पुण्याच्या घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट। गेल्या 2 दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू। जिल्ह्यात आज आणि उद्या पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता। पुण्यातल्या नदीपात्रात वाहत आला मृतदेह। भिडे पुलाजवळ डेक्कन पोलीस आणि अग्निशमन दल दाखल। हा मृतदेह कुठून आला आणि त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा तपास पोलिसांकडून सुरू। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। नदी नाल्यांना पूर आलाय। परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। काही घरांमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। अमरावती जिल्ह्यातल्या दिघी कोल्हे येथील नदीला पूर। पुराचं पाणी शिरलं गावात। गावातील रस्त्यांना आलं नदीचं स्वरूप। प्रशासनानं ग्रामस्थांना दिलाय सतर्कतेचा इशारा। अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या धामक गावाचा संपर्क तुटला। गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा। 50 ते 60 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। बाळापूर तालुक्यातल्या मन, निर्गुणा आणि महेशा नदीला पूर। तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नागरिकांना विनाकारण नदीपात्रात किंवा पुलांवर जाणं टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये अतिवृष्टी। सातपुडा पर्वतात ढगफुटी सदृश्य पाऊस। परिसरातील नदी आणि ओढ्यांना पूर। पाणी साचल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ठप्प। पुरामुळे अनेकांच्या शेतीत पाणी शिरल्यानं पिकांचंही मोठं नुकसान। बुलढाण्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस। संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। परिसरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत। बुलढाण्यात पावसानं पूरस्थिती निर्माण। शेगाव संग्रामपूर मार्ग कालखेड जवळच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे ठप्प। संग्रामपूर जळगाव जामोद मार्गही बंद। जळगाव जामोद अकोट मार्गावरही पाणी। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार वाहून गेली आहे। प्रसंगावधान राखत चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं बचावलाय, तर कापडशिंगी परिसरातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला। हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची हजेरी। रात्रभर पावसाची रिपरिप। पावसामुळे कयाधू नदीला पूर। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। हिंगोलीच्या सोडे गावात रस्त्यावरून वाहतंय पुराचं पाणी। मात्र पाणी साचलं असतानाही पुरातून जीव घेण्या प्रवास। पूरस्थिती असतानाही पोलिसांचा बंदोबस्त नाही आणि त्यामुळे एखादी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल। हिंगोलीच्या कयाधू नदीला महापूर। त्यामुळे सोडेगाव शिवारात कयाधू नदीचं पाणी शिरलंय। नदीचं पाणी शेतात शिरलंय, त्यामुळे शेतीला आलंय तळ्याचं स्वरूप। यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आणि त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। यवतमाळ जिल्ह्यातल्या बेलोरा गावात पूरस्थिती। गावालगत असलेल्या नाल्याचं पाणी गावात शिरलंय। काही लोकांच्या घरातही शिरलं पावसाचं पाणी। ग्रामस्थांचे पावसामुळे मोठे हाल। यवतमाळच्या आर्णीमध्ये अरुणावती नदीला पूर। अनेक घरात गुडघ्यावर पाणी। परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान। उदयनगर, शनी मंदिर, मोबिनमुरा या भागामध्ये पुराचं पाणी साचलंय। यवतमाळ जिल्ह्याच्या दहेली इथे पुराच्या पाण्यात कारसह 3 जण वाहून गेलेत। पती बचावला तर पत्नी आणि 2 चिमुकल्या मुली बेपत्ता। पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं कार वाहून गेली आहे। अविनाश खंडारे झाडावर चढल्याने बचावले। वर्ध्यात पुरामुळे झाडावर अडकलेल्या एका तरुणाला सुरक्षितरित्या वाचवलंय। राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक तसंच स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं युवकाला वाचवण्यात यश। मुसळधार पावसामुळे अल्लीपूर ते टाकळी मार्गावर यशोदा नदीला पूर। वाशिम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर। नदीकाठच्या भागातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ। पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। पुढील 24 तासात वाशिम जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। वाशिम जिल्ह्यातील धरण प्रकल्पातील पाणी पातळी वाढ। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील पाणीसाठा 20%वर आणि त्यामुळे वाशिमकरांना मोठा दिलासा। पुराच्या पाण्यातून प्रवास करणं किती धोकादायक ठरू शकतं हे सांगणारा एक व्हिडिओ आता समोर आलाय।
हिंगोली जिल्ह्यामधल्या कयाधू नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यातून जाणारा दुचाकीस्वार बचावलाय। दुचाकीवरून एका महिलेसोबत हा व्यक्ती जात होता, मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकी वाहून जात होती। मात्र हे दोघे जण थोडक्यात बचावलेले आहेत। त्यामुळे पुराच्या पाण्यातून प्रवास करणं हे किती धोकादायक ठरू शकतं हे या व्हिडिओवरून स्पष्ट होतंय। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 17 दरवाजे अर्ध्या मिनिटांना उघडलेत। धरणातून 73,357 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। वैनगंगेच्या नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग। जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधील हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले। धरणातून 78,823 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगाव जिल्ह्यात रात्रीपासून दमदार पाऊस। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर परिसरातल्या नद्या नाल्यांना पूर। कुंड धरण 100% भरलं। गावातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे नागरिकांना दिलासा। बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोदमध्ये पावसाचा जोर ओसरला। मात्र पावसामुळे मडाखेड इलोरा गावातील घरात शिरलं पावसाचं पाणी। 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। गावात एनडीआरएफचं पथक दाखल होणार। भंडारा जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस। परिणामी लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीला पूर। एक ज्येष्ठ नागरिक नाल्यात वाहून गेल्याची घटना। पोलिसांकडून वृद्धाचा शोध सुरू। धुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पावसामुळे नदी आणि ओढ्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ। परभणी जिल्ह्यातल्या पालम चोरवड रस्त्यावरील पूल गेला वाहून। नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं वाहतुकीसाठी तात्पुरता पर्यायी पूल उभारण्यात आला होता आणि त्यामुळे जवळपास 10 गावांचा संपर्क तुटला। परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार आणि त्यामुळे जिल्ह्यातील नद्या